शेतकरी बंधूंनो, आपण एका प्लॉटला आलेलो आहे ज्या ठिकाणी डंपिंग चालू झालेली आहे। आता थोडक्यात ही डंपिंग म्हणजे कशी आहे तर पांढऱ्या बुरशीमुळे, म्हणजे ज्याला आपण स्क्लेरोसियम बुरशी म्हणतो, त्या बुरशीमुळे या ठिकाणी डंपिंग होताना दिसत आहे। तर वेगवेगळ्या ड्रेंचिंग करून सुद्धा जर कंट्रोल भेटत नसेल तर त्याचं कारण काय ते आपण प्रत्यक्षात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर बघितलं तर पांढरी बुरशी जी असते ती मी यापूर्वी सुद्धा सांगितलेलो आहे की सुरुवातीच्या 4-5 दिवसामध्ये, म्हणजे लागवड केल्यानंतर जी काही लागवड करता आपण, आणि लागवड केल्यानंतर 4-5 दिवसामध्ये गोगलगाय असेल, पिसुळं असेल किंवा काळी अळी असेल यांच्या मार्फत त्या झाडाला चाटल्या जातं, तिथं जखम होते आणि ती जखम झाल्यानंतर सुद्धा झाड चांगलं जगतो, तो काही पार्ट नाही। परंतु पुढे चालून काय होतं, जेव्हा त्या झाडावरती अतिरिक्त ताण वाढतो अन्नद्रव्य ग्रहण करायचा, कारण गर्भधारणा असेल किंवा फळधारणा असेल याच्यामध्ये परिस्थितीमध्ये, तर अशा वेळेस होतो काय तर त्यावेळेस जे काही चाटणं झालेलं असेल, जी जखम झालेली असेल, ते पुढे चालून त्या जखमेमधून जेव्हा अतिरिक्त लोड किंवा झाड अतिरिक्त ग्रहण करतो त्यावेळेस तिथं लोड पडत असताना त्या झाडाच्या जखमेमधून एक द्रवस्त्राव होतो आणि त्या द्रवस्त्राव झालेल्या ठिकाणी ही बुरशी उद्भवते आणि जगते मित्रांनो। मग तुम्ही ड्रिपनं काही सोडतात, चुना मोरचूद असेल किंवा मग अशा वेगवेगळ्या बुरशीनाशकाचा वापर करता, सोडत राहता, पण कंट्रोल भेटत नाही। त्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो। हा जो काही झाड आपण पाहतात, या झाडाला पांढऱ्या बुरशीची लागण झालेली आहे आणि बघू शकता आपण, आता हा गर्भधारणेत आलेला असताना या ठिकाणी डंपिंग होत आहे। परंतु हे बघा या ठिकाणी कशा पद्धतीने हेवी अटॅक झालेला आहे या बुरशीचं। ही बुरशी स्क्लेरोसियम आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने अटॅक झालेला असताना ड्रीपनं खूप काही देणं झालेलं आहे, परंतु कंट्रोल भेटत नाही। याचं कारण काय आहे बघा मित्रांनो, हे ड्रीप आहे इथं आणि जखम झाडाच्या वरपर्यंत आलेली आहे, इथून इथपर्यंत बुरशीची लागण झालेली आहे। ड्रीपनं जे काही आपण सोडतो ते कुठं पडतं, इथं खालच्या बाजूला, म्हणजे खालच्या बाजूला ड्रीप आहे तर इथंच पडणार। तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये देत असाल किंवा आंतरप्रवाही जरी देत असाल तर पाहिजे तसा इम्पॅक्ट पडत नाही। परंतु जर आपल्याला या बुरशीवरती नियंत्रण मिळवायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला ड्रेंचिंग करायची आहे। कुठे करायची आहे, या बुडावरती। हे बघा, या ठिकाणी जर तुम्ही ड्रेंचिंग केली इथून या लेवलला तर ते ओंगळत खाली या जखमेवरून जाणार आहे आणि त्यावेळेसच आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळणार आहे, नाहीतर नाही। आणि कंट्रोलसाठी कोणते बुरशीनाशक वापरायचे आहे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलो आहे। तो व्हिडिओ मी या ठिकाणी आय बटनमध्ये देतो आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो। धन्यवाद, थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।